नमस्कार मंडळी, मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता 51 न्यूज. त्यानं ज्योतिष बघितलं आणि भविष्य सांगितलं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत जे खंडणी प्रकरण राज्यभर गाजलं आणि त्या खंडणी प्रकरणात ज्या महिलेनं ते 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारली, यावेळेस महिलेला पोलिसांनी रंगे हात पकडलं. त्यावेळेस त्या महिलेनं कुणाच्या तरी सांगण्यावरनं ही खंडणी स्वीकारण्याचा डाव आखला होता आणि तोच प्रकार आता सिद्ध होतोय. त्याचं कारण असं आहे, अशोक छोटूलाल शर्मा नावाचा एक ऍस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषी नवी दिल्लीतून वडूज पोलिसांनी अटक केलाय. ताब्यात घेऊन त्याला JNFC कोर्टामध्ये दाखल देखील केलंय. पूर्व दिल्लीमधून अशोक छोटूलाल शर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या एकूणच प्रकरणाचा तपास वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे हे करत आहेत. गेल्या 5 ते 6 दिवसापासून वडूज पोलीस हे पूर्व दिल्लीमध्ये तळ ठोकून होते आणि त्या ठिकाणी या अशोक छोटूलाल शर्मा याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या अशोक छोटूलाल शर्मा याच्या संदर्भात पोलिसांना तांत्रिक बाबींचा संदर्भ मिळाला आणि त्या संदर्भाच्या आधारे हे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्याला आता ताब्यात घेतलेला आहे. ग्रामविकास मंत्री यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पत्रकार तुषार खरात असतील, शिवसेनेचे शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार असतील, त्याचबरोबर संबंधित महिला असेल, या तिघांनाही अटक करण्यात आली होती. इथल्या जिल्हा व सत्र न्यायालयानं या तिघांनाही जामीन मंजूर केला आहे. मात्र आता या प्रकरणात सापडलेला जो ज्योतिष आहे अशोक छोटूलाल शर्मा, आता याचं भविष्य पोलीस ठरवणार आहेत. ज्योतिषाच्या नादी लागून आपलं अनेकांचं आयुष्य स्वतःच बर्बाद करून घेणाऱ्यांसाठी ही मोठी शिकवण आहे. त्या महिलेनं ज्योतिषाच्या नादी लागून जयकुमार गोरेंच्या प्रकरणात खंडणी स्वीकारण्याचा जो डाव आखला तो तिच्या अंगलट आल्याचं संपूर्ण राज्याला बघायला मिळालं आणि आता तो ज्योतिषी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आता त्या ज्योतिषाचं भवितव्य नेमकं काय असणार हे न्यायालय आणि पोलीस ठरवतील, यात मात्र शंका नाही. धन्यवाद.